सुस्वागतम. ठिपक्यांची रांगोळी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की शशांक हा अपूला म्हणतो की ते सुमीचं बाळ आहे, सुमीला नेऊन दे. अपू म्हणते की अरे मी सुमीला सांगूनच आणलंय बाळाला. तर शशांक म्हणतो की कुणाला सांगितलं तू? अपू म्हणते की मी निखिल दादाला सांगितलं आणि तो मला हो सुद्धा म्हणाला. शशांक म्हणतो की अगं तो निखिल दादाचा चांगुलपणा आहे म्हणून ते हो म्हणाले. शशांक म्हणतो की अगं अपू रात्री अपरात्री जर तिला भूक लागली तर तू काय करणार आहेस? तेव्हा अपू म्हणते की मला एवढं काही कळत नाही का? रात्री जर हिला अचानक भूक लागली तर मी तिला सुमीकडे घेऊन जाईल. शशांक म्हणतो की रात्री अपरात्री घेऊन जाण्यापेक्षा आत्ताच तू तिला सुमीकडे नेऊन दे अपू. तर अपू म्हणते की ॲक्च्युली तुझ्या टीडीला तुला जवळ घेऊन झोपता येणार नाही ना म्हणूनच तो जेलस होतोय. शशांक म्हणतो की तसं काही नाही, या बाळाला आता त्याच्या आईवडिलांची गरज आहे. त्यांना सुद्धा वाटत नसेल का आपलं बाळ आपल्या जवळ हवंय? अपू म्हणते की त्यांना जर काही प्रॉब्लेम नसेल तर तू का मध्ये कटकट करतोय शशांक? तर अपू बाळाला म्हणते की तू झोपशील ना माझ्यासोबत आणि तुला आवडेल ना? तर लगेच हसतच अपू म्हणते की ही हो मला निभाला. तर शशांक म्हणतो की अपू बाळाला घेऊन नेऊन दे. तेव्हा अपू म्हणते की ती स्वतः मला म्हणाली तिला माझ्यासोबत झोपायचंय. शशांक म्हणतो की अपू वरवर तू हसून दाखवतेस की मला काही झालेलं नाहीये, पण मला कळतंय सगळं की तुझ्या हातून तुला काय होतंय ते. शशांक म्हणतो की काही जरी झालं तर ते सुमीचं बाळ आहे हे विसरू नकोस अपू. तर अपू म्हणते की मी तिची छोटी आई आहे. अपू म्हणते की खडूस जर तुला काही प्रॉब्लेम असेल तर तूच येथून बाहेर निघून जा, आम्ही दोघी आमच्या खोलीमध्ये राहू. शशांक म्हणतो की आत्ताच्या आत्ता अपू हा बालिशपणा बंद कर आणि सुमीकडे बाळ घेऊन जा. तर अपू शशांकला म्हणते की शशांक तू एकदा बाळाला घे मग तुला त्यात आपलेपणा दिसेल. तर शशांक म्हणतो की अपू नको. तर अपू लगेच ते बाळ शशांकच्या हातात देते. तेव्हा शशांकच्या डोळ्यातून त्या बाळाकडे बघत पाणी आलेले असते. पटकन शशांक हा डोळे पुसत ते बाळ अपूला देतो आणि म्हणतो की आता हे नाटक बंद कर आणि पटकन बाळाला सुमीकडे म्हणजे त्याच्या आईकडे नेऊन दे अपू. तर अपू काही ऐकायला तयारच नसते. इकडे आता सुमी तिच्या बेडरूममध्ये येते आणि कॉटकडे बघत म्हणते की बाळ कुठे माझं? तर तेवढ्यात निखिल तिथे येतो. सुमी म्हणते की अरे निखिल मी बाळाची धोती आणायला गेले होते आणि इथे येऊन बघते की माझं बाळ नाही आहे इथे. सुमी म्हणते की मला वाटलं की तुम्ही बाळाला घेऊन गेले, तुम्ही तिला माईकडे दिलंय का? तर निखिल म्हणतो की शांत हो, आपलं बाळ ठीक आहे, तू ब्लानिंग होऊ नकोस. सुमी म्हणते मी ब्लानिंग होत नाहीये, पण आपलं बाळ कुठं आहे? तर निखिल म्हणतो की आपलं बाळ अपूकडे आहे. निखिल म्हणतो की मीच अपूकडे दिले, थोडा वेळ अपूकडे राहिले तर काय फरक होणार आहे? सुमी म्हणते की पण तुम्ही तिला अपूकडे का दिले? सुमी म्हणते की आपलं बाळ किती लहान आहे, अपूला सांभाळायला नाही जमणार. निखिल म्हणतो की अगं अपूनेच आपल्याला तुला वाचवले म्हणून हा दिवस बघायला मिळतोय, हे तू विसरलीस का सुमी? सुमी म्हणते की मला मान्य आहे तिने मला पडण्यापासून वाचवलं, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही आपल्या बाळाला तिच्याकडे नेऊन द्यायचं ते. तर निखिल म्हणतो की तूच म्हणालीस ना की ती सुद्धा तिच्या बाळाची आई आहे म्हणून. सुमी म्हणते की हो मी म्हणाली. निखिल म्हणतो की हे बघ आपणही तिचे बाळ गमावलंय, तेव्हा एक आई म्हणून तूही समजून घ्यायला हवंस. सुमी म्हणते की हे बघा मला अपूची सहानुभूती आहे आणि बाळाची सुद्धा काळजी आहे, त्याला जर भूक लागली मग. सुमी म्हणते की ती किती धडपडी आहे, उद्या जर बाळाला काही झालं मग. निखिल म्हणतो की सुमी तुला माझ्यावर विश्वास आहे ना, आपू आपल्या बाळाची व्यवस्थित काळजी घेईल, तू काही काळजी करू नकोस. तर सुमी म्हणते की मला बाकीचं काहीच माहीत नाही आहे निखिल. सुमी बाळाला आणायला जाऊ लागते. निखिल पुन्हा सुमीला समजावतो अपू ही बाळाला जर त्याला भूक लागली तर तुझ्याकडे आणून देईल सुमी, पण तू काही काळजी करू नकोस. सुमी म्हणते की नाही मला आत्ताच्या आत्ता माझं बाळ हवंय. निखिल म्हणतो की अगं सुमू, अपूला आता आपल्या बाळाची खूप गरज आहे, तिला सहानुभूतीची गरज आहे आणि आपल्या बाळामुळे जर अपूला छान वाटत असेल तर बाळ अपूकडे राहायला काय हरकत आहे. इकडे आता तिच्या बेडरूममध्ये अपू बाळाला छानपैकी खेळवत असते. शशांक म्हणतो की बाळाला भूक लागून ते रडेल, तू सुमीकडे नेऊन दे. तर अपू म्हणते की एकच मिनिटे थांब, मी सुमीकडून बाळाची फाईल घेऊन येते. तर शशांक म्हणतो की काही गरज नाही, हे बाळ सुमीचं आहे अपू, लक्षात घे. तर अपू बाळाला म्हणते की काय होतंय तुला, मी तुझ्यासाठी छान गाणं गाऊ का? तर शशांक हा नाविलाजाने बाजूला जातो. शशांक विचार करतो की अपूर्वा आज माझं ऐकेल असं काही मला वाटत नाहीये. इकडे आता निखिलची आई ही कानिटकरांच्या घरी येते आणि माईला साडी देते. निखिलची आई म्हणते की अहो लग्न झाल्यापासून मी बघते आता निखिलही इकडेच राहतो आणि तुम्ही त्याला जावयासारखं नाही तर मुलासारखं मानलं आणि त्याची तुम्ही किती काळजी घेतात हे सुद्धा मला माहीत आहे. माई म्हणते काय बोलताय तुम्ही, आपल्या मुलासाठी आपण जे काही करतो त्याचा कोणी हिशोब ठेवतं का?
तर निखिलची आई म्हणते की ते सगळं राहू द्या बरं, अगोदर माझी नात कुठे आहे ते मला सांगा. माझ्या नातीला कधी डोळे भरून बघते ना असं मला झालंय, आणि सुमी ही कुठे आहे असे आता निखिलची आई विचारते. निखिल म्हणतो की बाळ अपूकडे आहे. तेव्हा निखिलची आई म्हणते की बाळाला त्याच्या आईकडे पाहिजे, मग ते अपूकडे कसं? तेव्हा निखिल म्हणतो की सुमीला थोडंसं कसं तरी व्हायला लागलं ना, म्हणून मी ते अपूकडे दिले होतं. तर निखिलची आई म्हणते की अरे ओल्या बाळातनीला त्रास होतोच, म्हणून तू सरळ असं तुमचं बाळ दुसऱ्याला देणार आहेस का? तर निखिल म्हणतो की दुसऱ्याला नाही आई, मी अपूकडेच दिलंय ते. निखिलची आई म्हणते की मला आता काहीच ऐकायचं नाहीये, रात्रभर बाळाला त्याच्या आईपासून तुम्ही कसे बाजूला ठेवू शकता? तर सुपर्णा म्हणते की अहो तुम्ही काही काळजी करू नका, आपू ही बाळाला खूप छानपैकी सांभाळते. खरंच निखिल त्याच्या आईला समजावू लागतो आणि म्हणतो की थोडं ऐकून घे, तर त्याची आई काही ऐकायला तयारच नसते. निखिलची आई म्हणते की तू तरी निखिल विचार करायचा ना, एवढ्या लहान्या बाळाला आईपासून बाजूला ठेवतोय, त्याला काही झालं मग? निखिलची आई म्हणते की अपूची परिस्थिती समजते आम्हाला, पण हे असं करून कसं चालेल माई? ते ऐकून शशांक तेथून निघून जातो. तर निखिलची आई म्हणते की सुमी कुठे, तिला सुद्धा इथे बोलावून आणा. तर लगेच सुपर्णा ही सुमीला बोलवायला जाते. इकडे आता शशांक हा अपूच्या रूममध्ये येतो आणि हळूच बाळाला घेऊ लागतो. तेवढ्यात जाग घेऊन आपू म्हणते की अरे काय करतोयस, ती झोपली आहे ना, आणि ती जागी झाल्यावर मी तिला सुमीकडे नेऊनच देणार होते. शशांक म्हणतो की निखिलची आई आल्यात आणि त्यांना बाळाला बघायचंय. आपू म्हणते की मग त्यांना थोडा वेळ थांबायला सांगा ना, त्यांच्यासाठी बाळाची काय झोपमोड करायची का? आपू म्हणते की अरे मी बाळाला छानपैकी सांभाळते, तेव्हा सुमीलाही छानपैकी आराम मिळतो, तिला आरामाची गरज आहे ना. शशांक म्हणतो की आपल्यामुळे सुमी आणि निखिलला अजून बोलणे बसायला नको, तेव्हा बाळाला तू नेऊन दे. इकडे आता सुमी ही घाबरतच निखिलच्या आईला म्हणते की आई तुम्ही मला काही बोलू नका, मी यांना सांगितलं होतं की आपलं बाळ लहान आहे, रात्री जर त्याला भूक लागली तर ते रडेल, पण यांनीच माझं काही ऐकलं नाही. निखिल म्हणतो की तुम्हा सगळ्यांना अपूबद्दल सहानुभूती नाही का? तर सुमी म्हणते की आम्हा सगळ्यांना अपूबद्दल सहानुभूती आहे. तर निखिल म्हणतो की मग बाळ तिच्याकडे असण्याने तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? निखिल म्हणतो की सुमी मला वाटतंय की आई म्हणून तू बाळाची काळजी घ्यायला जेवढी सक्षम आहे ना, तेवढीच अपूसुद्धा आहे. निखिलची आई म्हणते की त्या अपूचा तुला एवढा पुळका का पण, आणि आईपेक्षा कोणीही बाळाची काळजी जास्त घेऊ शकत नाही. माई म्हणते की अहो वरुणला रात्रभर जागून आपणही सांभाळलंय. तेव्हा अभय म्हणतो की मला सुद्धा हाच प्रश्न पडायचा की आईपेक्षा जास्त आपू ही कशी काळजी घेऊ शकते? तेव्हा निखिलची आई म्हणते की मी आपूचे गोडवे ऐकायला आले नाही, आणि आपूला आमच्या बाळावर हक्क दाखवायचे काहीच गरज नाहीये. तर इकडे माई निखिलच्या आईला समजावू लागते, पण निखिलची आई म्हणते की आज मी काही ऐकणार नाही, आणि आपूने तिची मनमानी जी चालवली ना, त्याचा मी आता आपूला जाबच विचारणार. तेवढ्यात आता आपू ही बाळाला घेऊन पाठीमागून तिथे येऊ लागते. तेवढ्यात आपू ही निखिलच्या आईसमोर येताच निखिलची आई म्हणते की आपू मला तुझ्याबद्दल सहानुभूती वाटते ग, आणि तुला बाळामुळे मोठा धक्का बसला हेही मी समजते, मला ते सर्व मान्य आहे, पण मग म्हणून तू एका आईकडून तिचे बाळ असं काढून घेणार आहेस का आपू? तेव्हा माई म्हणते की अगं सुमे, आपूने रात्रभर बाळाला व्यवस्थित सांभाळलं आणि काळजी घेतली, हे तर तुला मान्य आहे ना. पन्ना काकू म्हणते की आपूने बाळाची काळजी घेतली म्हणून तर सुमे तुला विश्रांती मिळाली की नाही? तेव्हा निखिलची आई म्हणते की अहो तुम्ही सगळेजण सुमीलाच का बोलतात आणि आपूच्या बोलण्याला एवढं समर्थन का करताय? निखिल म्हणतो की आपू काही चुकीचं वागलेले नाही आई, तू तिला का दोष देते? तेव्हा निखिलची आई म्हणते की आपूने माझ्या सुनेचं बाळ हिसकावून घेतलंय. तेव्हा आपू म्हणते की अहो काकू तुम्ही काहीही का बोलता, मी कशाला सुमीचं बाळ हिसकावून घेऊ? आपू म्हणते की अहो मला सुद्धा बाळाची काळजी आहे ना, मी सुद्धा तिची आई आहे. त्यानंतर आता निखिलची आई ही अपूकडून बाळाला घेते, पण तेवढ्यात बाळ हे रडू लागते. तेव्हा बाळ आता कुणाकडेच राहत नसते. तर अपू पुढे येत म्हणते की मला एकदा बाळाला घेऊन प्रयत्न करूयात ना. तर पन्ना काकू म्हणते की अपू तुला पुढे पुढे करायची एवढी सवय आहे का, मी प्रयत्न करतो ना. तर अपू म्हणते की प्लीज मला एकदा बाळाला घेऊ द्या. तर आता अपू ही बाळाला घेऊन बाळ कसे शांत होते आणि अपूच ही बाळाची आई असल्याचे कसे सिद्ध होते हे बघण्यासाठी आणि ठिपक्यांची रांगोळी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.